नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये जीवाला आता देवळात गेल्यावर समजतं की काव्याने पारचा जीव वाचावा म्हणून हातावरती जळता दिवा घेतलाय. तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याच्या आईला म्हणजेच मानेलीला म्हणतो की आई, तू त्या काव्याला चुकीचं समजतेस ना. अगं दादाचा जीव वाचवायचा म्हणून त्या पोरीने जळते दिवे हातावर उचलले होते, तिचा हात बघ किती भाजलाय. त्याच वेळेला विक्रम म्हणतात की मानिनी, आता तरी तुला समजलं का काव्याची किंमत, की पुढे जाऊन आपला मुलगा फसेल हेही तुला अजूनही वाटतंय. नंदिनी पण आता हात जोडते आणि म्हणते की काकू, तुमचं आता काव्याबद्दलचं मत प्लीज बदला. तेव्हा आता काव्य ही पार्थसमोर बसलेली असते आणि काव्याचा हात पाहून पार्थला जरा काळजी वाटत असते. तो लगेचच तिच्या हातावर एक मलम लावत असतो आणि म्हणतो की एवढं सगळं करण्याची काय गरज होती. तुम्ही माझ्यासाठी एवढं का केलंत. कोण होतं मी तुमचा. मी जर गेलो असतो तर काय फरक पडणार होता. असं म्हणताच काव्य आता पारच्या गालावरच एक फटका मारून देते आणि काव्य आता खूप प्रेमाने बघत असते पार्थकडे. तर पार्थसुद्धा काव्याकडे बघत असतो. तिच्या डोळ्यातली काळजी, प्रेम हे सगळं आता पार्थला दिसत असतं. तेव्हा आता प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.